आमच्या नगरसेवकांच्या प्रभागातला कचरा उचलला जात नसून आमच्या नगरसेवकांना त्रास झाला तर सस्पेंड करू असा इशारा ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पाटील यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे। अंबरनाथ पालिकेत शुक्रवारी झालेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीत प्रदीप पाटील हे चांगले संतापलेले पाहायला मिळाले। पण आमच्या नादाला जर लागलं आणि आम्हाला आमच्या नगरसेवकांना त्रास झाला तर मग त्या दिवसाचं मॅडम फक्त तुम्ही तयारी ठेवा, सस्पेंड ठेवायची करायची जागेवर। अंबरनाथ शहरातील कचरा, स्वच्छता या मुद्द्यांवर नागरिकांच्या सततच्या तक्रारी लक्षात घेत शुक्रवारी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी आरोग्य विभागाची बैठक आयोजित केली होती। या बैठकीला भाजपाचे नगरसेवक, आरोग्य विभागाचे अधिकारी तसंच घंटागाडीच्या समीक्षा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीत नगरसेवकांनीही सफाई कामगार, स्वच्छता निरीक्षक आणि घंटागाडीबाबत नाराजी व्यक्त करताच ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पाटील यांचाही पारा चढला। आमच्या नगरसेवकांना जर त्रास झाला तर सस्पेंड करू असा दम त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला। या बैठकीनंतर तरी अंबरनाथ शहरात स्वच्छता दिसेल अशी अपेक्षा व्यक्त होते। पूर्ण अंबरनाथ शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न आहेच आणि नागरिकांच्या त्याचबरोबर आपल्या नगरसेवकांच्या सुद्धा मागणी होती की आम्हाला समीक्षा जे आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याबरोबर आणि SIs बरोबर आम्हाला मीटिंग पाहिजे, जॉईंट मीटिंग, जेणेकरून त्या समस्या डिस्कस केल्या जातील, त्याच्यातून मार्ग निघतील। त्या पद्धतीची आज बैठक झालेली आहे पूर्ण अंबरनाथ शहरामध्ये। जशी गाडी कुठल्या रूटनी जाईल आणि कुठल्या टाईमला गाडी तिथे जाणार आहे याचं डिटेल आपण त्यांना म्हणजे नागरिकांना सुद्धा बोर्ड लावून त्या स्पॉटवर देणार आहोत। त्याचबरोबर आता आपण हजेरी शेड्स पण आहेत, त्यातलं आपण चेंज केलेले आहेत, SI चेंज केलेले आहेत, जेणेकरून आणि त्यात SI चेंज करून त्यांच्यामध्ये आपण कामगारसुद्धा आहेत जे सफाई कामगार, ते पण आपण वाटप लोकसंख्येनुसार करत होतो। काही ठिकाणी पहिले असं SI मध्ये सुद्धा हे होतं की काही ठिकाणी जास्त कामगार कुठे कमी, पण आता लोकसंख्येनुसार ते कामगार दिले जातील आणि वाढीव कामगारसुद्धा देण्याचा पूर्ण प्रयत्न असणार आहे। त्याचबरोबर आज जी समस्या आहे की गाडी वेळेवर येत नाही आहे किंवा गाडी रोज येत नाही आहे, तर ह्या असे प्रश्न आज समीक्षा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना विचारला गेले असता त्यांनी पण त्यांच्या गोष्टी सांगितल्या आणि रेग्युलर आता गाडी येईल आपल्या प्रत्येक वॉर्डमध्ये आणि त्याचं टायमिंग काय असणार आहे, रूट काय असणार आहे, हे सगळं आता नागरिकांना सुद्धा लवकरात लवकर आम्ही देणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।